राणी बरोबर बोलू राहिली राणी. माई बायको आहे ना, माझी इज्जत नाही करत. माणसाचा मान सन्मान काय आहे ते राणीपासून शिकायला पाहिजे. राणी तर माझी बायको नाही, प्रियसी आहे माई. पण माझी बायको पार्वती काय इज्जत करते का? थोडीशी इज्जत नाही करत. चार चौघात काय सन्मान असते नवऱ्याचा, ते समजते का नाही तिले? म्हणजे राणीनं बरोबर सांगितलं समजून. आता हिची परेल कळायला लागते चांगली. लय माजून गेली आता हे. मी काही बोलत नाही. चला बा याचा फायदा उचलू राहिली. हे लय फायदा उचलला ना माझ्या भोळ्यापणाचा. काही म्हणत नाही मी तर डोक्यावर बसू राहिली का माझ्या? थांब हिला दाखवा लागते, माझ्या बायकोला दाखवा लागते हे माजून गेली हे. अरे गोपाल्या काय करू राहिला राणीच्या घरी? राणीच्या घरून कसा निघाला? काय काम होतं राणी संग याचा? राणीचा काय संबंध आहे? कसा गेला होता राणीच्या घरात? मी राणीनं माझे डोळे उघडले, मला समजलंच नाही. मी म्हणा चला बा बायको आहे बोलते. पण त्या विनायकच्या दुकानात मला बोलली, आणि ते सिलेंडरच्या वेळेस किती बोलली. एवढं थोडं असते बायकोची एवढी हिंमत आहे का नवऱ्याला बोलायची? एवढी अवकातच नाही आहे बायकोची की नवऱ्याला बोलीन. हिचं काम काढतो मी आता, हिचं कामच काढतो मी. माजून गेली. तिला वाटते काही बोलत नाही मी, तो पुरा फायदा उचलायला लावला. मी आलो आता. आलो. थांब पार्वती तू आता. मला बोलली, मला समजत नाही अपमान झाला म्हणून माझ्या. मग राणीने बरोबर समजून सांगितलं. थांब आजीची कलासच लावतो चांगली. कलासच लावतो आजीची. असं याचा गोपाल्या कसा काय आला पण हिच्या इकडं? राणीच्या घरी आला काय असेल? याची हिंमत कशी काय आली? काही लपडा तर नाही करू रे बापा राणी. मला सोडून या गोपाल्या नांदत नाही हे. ऐकलं होतं मी कानानं थोडंसं, पण मला यकीन नाही राहिला. राणीला विचारून पाहतो काय चालू आहे म्हणतो हे तुमचं नाटक. कसा काय आला गोपाल्या? ते अंगणात नाही कसा काय आला म्हणे? कुठे चालले बापा तुळशीराम भाऊजी? त्यांना गिनाले म्हणला बापा तुम्ही तर. अरे बापा शांता वहिनी, आज आमच्या घरी कसे काय बापा? काही नाही बापा, थंडी वाजते ना. थंडी किती वाजू राहिली, चांगलं हिव पडू राहिलं ना. हो ना बापा, या वर्षी तर म्हटलं दिवाळीला काहीच थंडी नव्हती. असं वाटते या वर्षी हिवाळा आहे का नाही काय संपला म्हटलं आहे की नाही. तुम्ही कशा आल्या बापा आज आमच्या घरी? शांता वहिनीची सवारी आमच्या घरी कशी आली आज? काही नाही बापा, कमला संग काम होतं आम्हाला. आमच्या बायांच्या सिक्रेट गोष्टी आहेत ना. तुमच्या काय माणसाला सगळं सांगा लागते खुल्ला चिट्टा आमच्या बायांचा. काऊन नाही बापा गंगा वहिनी, काऊन नाही सांगसान? आमच्या म्हटलं सिक्रेट गोष्टी सगळ्या तुम्हाला माहीत असतात. सगळ्या काढून घेता. आम्ही जर थोडंसं काही सिक्रेट केलं तर पुरं गाव माझं तबा तुम्ही. खाल्ला घास आमच्या अंगी लागू देत ना. आता म्हणून राहिला की सिक्रेट गोष्ट आहे. सांगा ना बापा. कमलाला सांगायचं पहिले मला सांगा, मी सांगून देईन कमलाले. राहू द्या भाऊजी, एवढे उपकार नका करू आमच्यावर. आम्हाला तोंडला देवानं बरोबर सांगतो आम्ही. कमला कमले वा. आई माय गंगा काय आली वा. आली. आता बापा तुम्ही तरी घाई करायला द्या. वावरात चाललो जा ना. मग आता काय थटू द्या. आता बापा वहिनी आल्या माया, आता वहिन्यांसंग थोडं बोलतो म्हटलं. आम्ही कोणत्या नवीन वहिनी आहोत तुमच्या? बोलणंच आहे ना. आता 25 वर्ष लग्नाले. तर आता काय नवीन भाभी आहो का तुमच्या आम्ही? काहीतरी या माणसाचं बापा. गंगा वहिनी तुम्ही म्हणता बा 25 वर्ष झाले. म्हटलं आज मी तुमच्या डोक्याचा पदर नाही पडत. कोणी म्हणेन बा नवीन नवरी मागून असं वाटेल. बाबा भाऊजी काही बोलता बाबा तुम्ही. काही पण लावता तुमचंच. सांग माय शांताबाई, हे माणूस एवढं घाई करायला तर जायची. चाय दे. इतक्या घाई गडबडीत मी म्हटलं माझ्या डोकं धुतलं बाई, अंगण पाणी घेतलं आज. तर चाय म्हटलं उशीर येतो करून. नाही म्हणे आताच पाहिजे म्हणे. अर्जंट काम आहे म्हणे वावरात नाही. बसला त्या गोष्टी लंब्या झोडत. चाललो कमले. काही सुख नाही खाऊ देत मला, थोडंसं बसू देत नाही. काम. मग माणसाची जिंदगी कायसाठी असते? काम करायला असते. हो बापा, आमची जिंदगी काम करायची आणि तुमच्या बायांची आयश करायची. मस्त आहे. चालू द्या. आता आम्ही माणसाचा जन्म घेतला, आम्हाला तर काम करणंच आहे. चला बापा तुम्ही करा गोष्टी. काय पकवते हो माय, त्या घरचा माणूस नाही रा. ले बसला बाई गोष्टी झाडत. शांताबाई असंच आहे माणूस नाही पकवते बाई. काऊ ना काय म्हणून राहील त्या बाई तुम्ही? हो कमला, मी म्हटलं बाई ना आता मस्त थंडी पडली बाई ना. आता तर मी म्हटलं रोडगे करू बाई वावरात. रोडग्याची पार्टी. हो माय मस्त बाई. मागच्या वर्षी गेलती ना आपण रोडगे वावरात. शांताबाई मजा आली ती. हो ना बाई, मस्त आलू वांग्याची भाजी, भात, वरण चांगलं घटघट आणि त्यासंग रोडगे. बाई ना रोडगे राहू द्या ना माय. हे करा ना बिट्ट्या. नाही हो माय, बिट्ट्या काय घरी करून खाऊ शकतो, पण बाई रोडग्याची मजा चाललं काय. लोक म्हणतात नाही कडक आहेत, पण बाई किती मस्त लागतात. बिट्ट्याची सर नाहीत बाई रोडग्याले. रोडगाच लागते बाई मस्त. मला तर रोडगे आवडतात नाही. हो शांताबाई रोडगेच करा ना माय, मजा येते मस्त. हिरवगार वावर, त्याच्यात मस्त गरम रोडगे, आलू वांग्याची भाजी, सलाद गिलात. मजा येते. काही करता मग? हो म्हटलं गोष्टी माष्टी केल्या की दिवस ठरवून करून घेऊ रोडगे.
झालं आता हिचं एक कन्फर्म झालं कमलाचं. बस आता पार्वतीचं राहिलं, सुशिलाचं राहिलं. चालता का माय? पार्वतीच्या घरी चालता का? तिथून सुशिलाच्या घरी चाललं जाऊ आणि मग मला वाटतं चांगला दिवस पाहून मंगळवार पाहून रोडगे करून टाकू. हो हो तसंही चालते बाई. चल मग झाली देवपूजा झाली, मैसून काम आटपते आता. चल मग रस्त्यात पार्वतीचं घर आणि तिथून सुशिलाचं घर. हो हो शांताबाई चाल मग. का आई बाबा काही येतात माय? किती वेळ झाला? हा टाइम आहे का बाई नाही याचा? आपण कामही करून घेतले, चादरा गिदरा झटकले, झाडूही मारून घेतला नाही, तर भांडी घासून घेतले. अजून पता नाही बाबा बाबाचा कुठे अटकले आणि कुठे नाही. तर कुठे अटकलं बाई माणूस? कुठे अटकलं? कोणत्या फुकात बसलं काय नाही. बोलली की तोंड दिसते मग बाईचं. सगळे म्हणतात बाईचंच तोंड चालते. माणसं ढोंगर दिसतात का असे? अजून पता नाही आहे किती वेळचा गेला किती नाही. पार्सल आणायला गेला का पार्सल तिथं जेवण बनवायला गेला काय नाही. येऊ दे काढते माणसं सटक चांगली. बापा 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 एवढा उशीर असते का? एवढा उशीर असते का? गाडीनं गेलते का बैलगाडीनं गेलते का पैदल गेलते का खाना बनवायचं बाकी होता तिथं? एवढा उशीर असते का? कोणत्या सिटीतून आणला का जाऊन? इथंच आहे तो ढाबा आहे त्याच्यानं आणलं ना पार्सल का पार्सल बनवायला गेलते तिथं? एवढा टाइम कसा झाला तुम्हाला? आम्ही भरपूर म्हणून ती इज्जतच नाही करते, इज्जत देतच नाही मला, काहीच इज्जत देत नाही. पोटाळीची काहीच इज्जत देत नाही मला. काय व आणायलाच गेलतो ना का तिथं का मी तिकडं बसायला गेलतो का? आणायलाच गेलतो ना. मग टाईम लागत नाही का? मग एवढी का बग 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 करू राहिली तू? एवढं काय लावलं आहे नाटक? मी ऐकतो तेवढं तू मला बोलत जातं. माझ्या बायका बोलत नाही तेवढ्या, तू काऊन एवढी वटर करतो वा? एवढी काऊन बोलतो मला तू? सगळं करतो ना मी. आणलं तर म्हटलं तर काय आहे वा काय आहे? मग आता बसते भिगी बिल्ली बनून गेलते. तिकून आल्यावर काय डरकून आले का मावर? मला काय भेव दाखवून आले का? तुम्हाला काय भिनारी बायको दिसतो का मी? किती मी येसान डरकावसान मावर मी भिऊन जाईन? काय म्हणजे होकार गेले मावर पार्सल आणून मी गेले ते आणलं असतं. पण तुमचे मला जाऊन पार्सल आणायला लागेल तर तुमची जरूरतच काय आहे मग नवऱ्याची? मला काय जरूरत आहे मग नवऱ्याची? माझ्यासंग बकवासबाजी करू नका तुम्ही. इतका वेळ होते कुठे तुम्ही? पाय जास्त माझू नको. माझू नको शिल्लकची. माणूस आहो मी, माणसाचा टाईम नसते. माणूस काही येईन काही जाईन याचा काही हिसाब नसते. काहून बाईचा हिसाब असते का? कुठे लिहिलं आहे की बाईचा हिसाब आहे फक्त, माणसाचा हिसाब नाही आहे? मी ते बाई नाही आहे, मला हिसाब लागेनच कुठे चालले काय नाही तर. मग माझा हिसाब दिन नाही. मी कुठे चालली जाईन तर येत नाही जाईन. पाहत राहा मला विचारा तुम्ही कुठे गेली तर. मग तुम्ही आहे मी आहे. हो तुम्हाला काय फतर समजू राहिले का? त्या मुंगाच्या दाईचं जे फतर असते वरचं ते शिल्ट समजू राहिले का हो मला तू? माझे धंदे करतो माझे तोंडाचे. माझं नका कोणा कान भरले हो तुमचे? कोणा कान भरले? कोणत्या माणसानं भरले का बाईनं भरले वा? माझ्या गोष्टी करू इकडे येऊन आगाऊच्या गोष्टी करू नको बरं. आगाऊच्या गोष्टी करू नको बरं. नाही तर काय करसान तुम्ही? तुम्हाला भेटो का मी? काय करसान? काय करसान? मरसान का मला? मरता का? पाय बरं. तू पार्वती हटकावू नको शिल्लकची. थोडी नरमीने बोलत जाय तू. बाईसारखं राहणं शिक तू. मला नका शिकू. बाई साव मी बाईसारखीच राहतो. समजलं ना? तुम्ही माणसासारखं राहणं शिका पहिले. काय काम होती तुमचं त्या विनायकच्या दुकानात? ती त्या राणीची एकूण भाग घ्यायची. जरूरत काय होती? तिथे एवढे माणसं होते. कोणाला काही राणीचं पडलं नाही? तुम्हाला कायचं पडलं? कायचं पडलं राणीचा? काय चक्कर आहे का सांगा तुमचा? अहो भैया डोक्याचे. बया डोक्याची मी नाही, बया डोक्याची तुम्ही तुमची खानदान. भले मारवला का तू? पोटाड्या मला मारवला का? आई माय झाले बाई यांची भांडण सुरू. राहिलं बाई ते पार्सल खायचं यांनाच भांडण चालू केले बाबा नव्हत्या नावा. नाही तुला माजली तू दणकेच पाहिजेत. मला मारता का तू पोटाड्या? आई माय पिंके काय करतो मी? तू काय करू बाई? आणू का शांत का बोलू मला? दुरून बोल रे माझ्या संग. दुरून बोल नाही तर पाय बाबू हाताला चावून घेईन मी. दुरून बोल. मी दुरून बोल राहिली. आहेस खानदान तशी आहे तू तसाच आहेस. पाय तू अंगा दुर्वेर माय. तू दुर्वेर बरं तू सांगू राहिली मी. अबा तुला शरम आहे का? असं बोलते का नवऱ्याला कोणी? तू का बायको आहे का बा? आले तुला बुरेली मला आड जर बोलू बरं सांगू राहिलो. मग तुम्हाला मारू कोण राहिला रे? मी बोलीन बरं. मी आडतरच बोलीन. तू दुर्वे माय. दुर्वे सांगून राहिली तुला मी. सांगू राहिली दुर्वे. मग घे झपके तसेच खाशील तू. झपके तसेच खाशील. सोड रे बाबा मला. सोड रे पोटाड्या. सोड रे. हे तू ये ना तोंड बंद कर. तू पहिले ते तोंड बंद कर पहिले तू. बापा रे मा बापले मारवला रे बाबा. माय रे वाचा रे बापा कोणी. बापा मी सांगून राहिली बा. चावीन बरं मी चांगली. सांगो माय गंगा काय तमाशा आहे हो बाई? आई माय गोपाल भाऊजी काऊन मारवले हो माय एवढं? पार्वतीले सोड रे बापा. मी चांगली तुला सांगून राहिली मी. सांगू माय कसं करावं? काय सड चालू आहे तो बाई भांडणं? शांता काकू पाहू काकू. हे बाबा पानो आईले मारले बाबा. आवराव शांता काकू. सांग बरं माया लेकरासमोर असे तमाशे करणं शोभते काय दोघांले बी? गोपाल भाऊजी वा राहू द्या हो बापा. गोपाल भाऊजी राहू द्या ना बापा. राहू द्या ना. चांगलं वाटते का लेकरासमोर तमाशे असे? बरोबर बाई शांताबाई पाहू मारला मला. ह्या पोटाळ ह्या सोड जाऊ नको मला. सोड मी हानमर तुले. शांताबाई पा कशी बोकडते पा कशी चावते. आता बापा तुम्ही तिला मारू राहिले. तुम्हाला चावीने बोकरे नाही का होते? काही बोलता नाही त्यांचा मार खाईन का ते?
मग चबर चबर किती करते पाहणं ते चबर चबर. हा तिला सांगा ना थोडंसं समजून. काहीच नाही बोलली हो माय, मी काहीच नाही बोलली बाई. फक्त एवढं म्हटलं पार्सल आले, पार्सल आणलं खायचं आहे ना, ते उशीर काऊन झाला बस एवढं म्हटलं. हा मारला मला, कोणा शिकवलं कोणा काना भरले त्याचे पोटाळ्याचे. तुला अजून मारीन बरं मी, अजून मारीन. अरे बापा रे, सोड रे बापा. गोपाल भाऊजी ऐका ना हो बापा, ऐका ना, सोडा ना बापा. काय भांडणं करू राहिले हो, ऐका ना. आम्ही एवढं सांगू राहिलो, ऐका ना बापा. हो सर, हो बरं तिकडं, हो बरं गंगा घे बरं इकडे, पार्वतीला घे बरं इकडं. हट माय काय घोर आहे तर, सोड ना हो पार्वती. बसतं का त्याला का तोडता हात माणसं. थांब ना. काय ना गंगा पोटाड्या, बारी किती मला मारलं मला. तुझे तोंड आहे का काय आहे व? अरे तुरे कोण बोलते नवऱ्याले? हा कोणती बायको बोलते अरे तुरे? हा ते बायको असते का अरे तुरे बोलते? मला अरे तुरे सैन होत नाही बरं. तुम्ही जे करता ते सही का मला. कसा काय उशीर झाला मग तुम्हाला? मला बोलत नाही का तुम्ही उशीर झाला तर? का बरं उशीर झाला? झाला काय बरं भाऊजी? तुम्ही इकडे हा बरं, तुम्हाला माहिती शपथ आहे इकडे हा. मी आता माणूस आहो. हा 10 लोक बोलतात रस्त्यानं, म्हणजे मी काही बोलू नये कोणासंग, काही नाही. मग बायकोनं बोलावलं बापा, बायकोनं बोलावलं म्हणजे पहिले तशी राजोड. हा असं वाटतं का तुले? हा असा माणूस नाही हो मग मी. बापा असे भांडण नाही खा लागत. आता तुमची पोरगी मोठी होऊ राहिली, चांगलं वाटते कसे तमाशे करणं म्हटलं. मला पिठा चांगलं नाहीत बापा, नवरा बायकोच्या लेखावर तसे संस्कार पडतात. चांगलं नाही आहे बापा असं भाऊजी. मला नाही तुमच्यापासून अपेक्षा. शांताबाई हे माणसं काही बोलतील म्हणजे आपल्याला म्हणतील की टाईम या कुठे गेल्या काय गेल्या, बसलो थोडंसं किती बोलते माणूस. हा म्हणजे मी बोलू नाही का, मी बोलू नाही का म्हणजे दुसऱ्या बाईले म्हणते हा पैसे भरतो तिचे, हिचं काय काम होतं ते राणीला म्हणायचं, काय काम होतं. काढलं तिचं नाव, काढलं तिचं नाव काय घेतं? हा ते नाव घेते का तुझे? तिचं काय घेणं ना आपल्याला? ती बाई बिचारी, हा तिचं काही असं तिचं आपल्याला काय घेणं ना? आपल्याला तिचा काही संबंध नाही त्या राणीचा. तिचं नाव काऊन घेते बाई घडी घडी? मग थांब ना पोटाला ते थोडासा, तुला पकडून राहतं त्या राणी सांगा काही ना काही चक्कर आहे तिला काही ना काही चक्कर आहे तिच्या सांग. पा शांताबाई पा कशी बोलते, पा देऊ काही ठेवून. बस करा भाऊजी, बस झालं बरं. चला हा मारते बाहेर बिलकुल. आता भांडणं करसान हात उचलसान पहा मग तुम्ही. तुम्हाला आमची इज्जत ना करत का तुम्ही? इज्जत अशी तुम्ही जासान बाहेर. काय इज्जत आहे या माणसाला, बेइज्जती माणूस. तूही मुकी राही ना माही, थोडीशी थांब ना, विचार तर करू दे. बापा भाऊजी जा बरं तुम्ही बाहेर. हा लय भांडणं मारतात अशा ना, नवरा बायको बोलत आहे एकामेका तोंडासमोर राहिले भांडणं होतात. जाणं बापा हो भाऊजी, जाणं तुम्ही इकडं. तिला मुका करा तुम्ही फक्त पहिले. ते बाईच जात आहे बाबा, बाई जात मुकी नाही राहत. बाईच्या तोंडाला बांधले जात नाही बापा. हवा आणि बाईचं तोंड काही बांधलं नसे जात. तुम्ही सटकन बाहेर व्हा बरं भाऊजी. दिमाग नका सटकू बाबा तुम्ही. शांताबाईनी तुम्ही मध्येच बोला आता. मग आता बाईची तर बाहेर जाईन काय? आता माणसाने जातात बाहेर जा. चल बरं पार्वती, चल त्या रूम मध्ये चल बरं. माय काय भांडतावन द्या. शांताबाई तू फालतू आली माय, त्याला दाखवलं चावलीच असते पकडून चांगली. हो राहू दे, चल पहिले तू त्या रूम मध्ये चल बरं. माय आलो काय साठी काय लावलं तुम्ही जा.